नमस्कार मित्रांनो, ह्या माझ्याकडे आहेत दोन नोटा. ओके, एक आहे 10 रुपयाची नोट आणि एक आहे 500 रुपयाची नोट. समजा 10 रुपयाची नोट जर माझ्याकडनं फाटली तर तेवढं मला वाईट वाटणार नाही, पण 500 रुपयाची नोट जर माझ्याकडनं फाटली तर मला नक्कीच वाईट वाटेल. आता ही जी फाटलेली नोट आहे ती मी कुठल्याही दुकानदाराला जर दिली तर कोणीही घेणार नाही. तर आता ह्या नोटेचं करायचं काय हा प्रश्न तुम्हाला पडेल. तर काळजी करू नका, आय एम अ बँकर, याच्यावरती मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. हे जे नोट आहे, फाटलेली नोट, आपण कुठल्याही बँकेमध्ये, गव्हर्नमेंट बँक असो किंवा प्रायव्हेट बँक असो, आरबीआयच्या सर्क्युलर नुसार आपण ती एक्सचेंज करू शकतो. जेवढं ह्या नोटेचं व्हॅल्युएशन आहे तेवढं अमाऊंट आपल्याला भेटतं. म्हणजे तुमचं त्या बँकेमध्ये खातं असेल किंवा नसेल तरी तुम्हाला तिथे एक्सचेंज करून दिलं जातं. कुठल्याही ब्रांचमध्ये, गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, हे आपल्याला एक्सचेंज करता येतं.